सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। सदा सर्वदा सर्वोत्तम कपडे, कापड क्षेत्रातील अग्रगण्य नाव महावीर लाईफस्टाईल सासवड। सर्व प्रकारचे कपडे विक्रेते, शाळा कॉलेजची रेडीमेड युनिफॉर्म, लहान मुलांचे रेडीमेड कपडे, सर्व प्रकारचे रेमंड, जॉकी, रामराज ब्रँड कपड्यांचे अधिकृत विक्रेते, महावीर लाईफस्टाईल, मेन रोड, बाजारपेठ, सासवड। प्रोप्रायटर गिरीश कर्णावट। मोबाईल नंबर 9822 77 71 25। व्यंकटेश नंदनवन। आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र पार्किंग, 24 तास कॉर्पोरेशन म्हणजे पिण्याचे पाणी, फायर फायटिंग सिस्टीम, सोलर सिस्टम, बस स्टॉप, मार्केट, हॉस्पिटल, शिक्षण संस्था, भाजी मार्केट 5 मिनिटांच्या अंतरावर, चिल्ड्रन प्ले एरिया, क्लब हाऊस, गार्डन एरिया, बॅकअप साठी जनरेटर सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल शेजारी, सासवड सोनोरी रोड, सासवड। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे। आज आपण आहोत पोंडे, पुरंदरचं एक टोक, शेवटचं टोक, माळशिरसच्या खाली जवळपास 5 किलोमीटरच्या पुढील पोंडे गावामध्ये आपण आहोत। गट नंबर 10 या ठिकाणी एक तलाव आहे। या तलावाच्या बाजूने एक विहीर आहे, त्याच्या शेजारी रस्ता आहे, त्या खाली शेत आहे, हा ओढा आहे आणि खाली एक तलाव आहे। म्हणजे अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर इथं आहे। गट नंबर 10 मध्ये हा जो रस्ता तुम्ही बघताय, हा जो रस्ता आहे तो तिकडचे जे खातेदार जवळजवळ 50 ते 60 खातेदार पलीकडच्या शेतामधनं स्वतः जाता येतात, राबतात, त्यांच्या शेतीचं उत्पादन असेल त्यांची नेहमीच वहिवाट या रोडने राहिलेली आहे। परंतु त्या विहिरीचं जे स्ट्रक्चर आहे किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या सुरक्षितता बघितली का नाही किंवा काय चेक केलंय ह्याचा थांग पडला नाही। कारण ही विहीर खात्याने ज्या काय परमिशन घ्यायला पाहिजे होत्या त्या परमिशन घेतल्या गेलेल्या नाहीत। कारण परमिशन शेतकऱ्यांची कुठलीही हरकत नसेल तर परमिशन दिली जाते, परंतु त्यावेळेस कुठलाही प्रकारचा अर्ज, कुठल्याही प्रकारचं एक गावाने काय ठरवलं की बाबा ह्या विहिरीचा गावाला फायदा होईल, परंतु भविष्यामधले धोके कुणी ओळखले नाहीत। कारण हे धरण जे आहे ते फार मोठं धरण आहे। भविष्यामध्ये जर ते फुटलं किंवा त्याला काही इजा झाली त्यानंतर ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्या सांगायची गरज नाही। कारण आपण बघतोय की धरण एखादा तलाव फुटला किंवा काय फुटलं, कॅनॉल फुटला, सगळी जी काही नुकसान आहे ते फार मोठं होतं। आज हा रोड येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा खूप दिवसापासून आहे। या लोकांनी, या ठिकाणी विहिरीच्या लोकांनी हा जो उकरलेला भाग आहे, पलीकडला उकरलेला भाग आहे, ह्या विहिरीपाशी टाकण्याचा उद्देश एकच आहे की त्यांना सुरक्षित यावं जावं म्हणून। परंतु ही विहीर रस्त्याच्या कडेला खोदलीच का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। कारण ती साप सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून फार चुकीची गोष्ट आहे। कारण जेजुरी सासवड रोडवर गेल्या वर्षी एक अशीच पियागो रिक्षा विहिरीत पडल्यामुळं जवळजवळ नवीन दाम्पत्य, नवीन लग्न झालेलं, म्हणजे 2-3 दिवसापूर्वी लग्न झालेले माणसं देवाला आली जेजुरीला आणि परत जाता की नाही त्या विहिरीत पडले। 2 दिवसांनी त्या बॉडी बरोबर मिळाल्या, म्हणजे एक लहान मुलगी, नवीन दाम्पत्य। अशा काही घटना घडू नयेत, रस्त्याच्या कडेला विहीर नसावीच, हा प्रोटोकॉल किंवा हे जे काही नियम आहेत ते नियम न पाळता ही विहीर काढलेली आहे। ही विहीर नक्कीच भविष्यामध्ये धोका देणार म्हणजे देणार। एखादा वयोवृद्ध असेल, तरुण असेल, मुलगा असेल किंवा शेतकरी असेल, त्या ठिकाणी इन्सिडेंट होऊ शकतो। तर आपण जाणून घेऊया। दुसरी गोष्ट अशी की ह्या विहिरीसाठी गावची विहीर असं म्हणता येणार नाही, कारण त्याला ग्रामपंचायतचा ठराव नाही, काय ग्रामसभेचा ठराव नाही। तुम्ही उल्लेख केला की गावाने विहीर पाडली म्हणून करता ते बोलायचे आले की त्याला ग्रामपंचायत ठराव नाही, कुठल्याही शासकीय निधीतून नाही, प्लस 10 नंबर गटामधलं गायरान फॉरेस्ट याचं परमिशन नाही काय, त्याच्यामुळं त्यांनी त्यांची विहीर पाडली, कुठली अनधिकृत विहीर अगदी ठाम आहे। आणि आम्हाला त्या विहिरीचं काही देणं घेणं, आम्हाला फक्त आमचा रोड पाहिजे, आम्हाला फक्त करू शकलो असतो, पण आमची शेती त्याच्या शेजारी आहे। ते उद्या काय बोलले असते की ह्यांची शेती जवळ आहे त्याच्यामुळे ह्यांचं विहिरीला विरोध आहे, पण आमचा विहिरीला विरोध नव्हता, आमचा रस्त्याला विरोध होता। तुम्हाला काय वाटतं? रस्ताच दिला पाहिजे, विहिरीचं काही नाहीये। तुम्हाला काय वाटतं? विहीर झाली पाहिजे हे सर्वांना
इच्छा आहे, पाणी गावाला भेटलं पाहिजे. परंतु प्रॉब्लेम काय होतोय की इकडल्या शेतकऱ्यांचा विचार न करता 4 जणांनी उठायचं, विहीर झाली पाहिजे, आणि उठायचं विहीर झाली पाहिजे. अरे पण तुम्ही ह्यांची बी सोय करा. कुठं आज आमच्या वडल्या जमिनी आहेत, आज इथं पाणी आलंय, तळ्याला पाणी आले, आज आमचं रानात जाणंच बंद झालेलं आहे की हा रोडने तर आता वाहन जाऊ शकत नाही. तो आम्ही गाडी तिकडे लावली, पाण्यातून गुडघ्या इतक्याला पाणी वाहतंय, चिखल वाहतोय. जर आम्हाला रोड महत्वाचा आहे, पाणी तर गावाला भेटलं पाहिजे. मी गावचा उपसरपंच दत्तात्रय तासकर, आम्ही बी कामं केली सत्य, परंतु वाद न घालता सर्वसामान्य सर्वांनी गोळ्यामेळ्याने विचाराने काम केलंच पाहिजे. या धरणाच्या बाराला जर भविष्यात काय धोका निर्माण झाला तर इथून पूर्णपर्यंत जवळजवळ 40-50 विहिरी आहेत. तर याचा धोका झाला, सर्व शेतकऱ्यांच्या विहिरी बुजल्या जाणार. शेतकऱ्यांना आज प्यायला पाणी नाही, पुढे जनावरांना पाणी राहणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. ह्याचा विचार करावा आणि सदर तो रस्ता पहिल्यांदा सर्व शेतकऱ्यांच्या साठी करून द्यावा, नंतर त्या विहिरीचा विचार करावा. ओके, धन्यवाद. रस्ताच राहिलेला नाही. कट करा. आपल्या तळ्याखालचा जो रस्ता केलेला आहे हा पुढं जवळजवळ 150 ते 200 खातेदार या रस्त्याने ये जा करतात. त्याच्यासाठी शेतीसाठी नेणारा माल, शेतातला निघालेला मटेरियल किंवा फुले, कांदे याच्यासाठी किंवा खते याच्यासाठी इथून हमेशा कायमस्वरूपी वाहतूक असते. या वाहतुकीला या रस्त्याला अडथळा झाल्यामुळे वाहनं जाणं अवघड झालेलं आहे आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये. आणि इथून पुढे जाणाऱ्या लोकांना जीविताला हानी होऊ शकते. आत्ताच पूर्वी 15 दिवसापूर्वी इथं 4 लोक जाता जाता वाचलेले आहेत. इथं ॲक्सिडेंट झाला पण तो वाचले, पर्याय आपण वर काढलेला आहे त्यांना, म्हणजे ट्रॅक्टरने ओढून काढावं लागलेलं आहे, अशी परिस्थिती होती. तर हा रस्ता कायमस्वरूपी रस्ता पुढच्या शेतकऱ्यांच्यासाठी झाला पाहिजे. आणि तहसीलदार साहेबांनी तसा पर्याय दिला आहे की हा रस्ता पहिल्यांदा करू आणि नंतर विहिरीचं काय असेल ते करू आणि त्याची मोजणी करू. या गटाची मोजणी करून आपण रस्त्याचं नियोजन करू, रस्ता, आणि नंतर विहिरीचं काय असेल ते पाहू, असं तहसीलदार साहेबांनी सर्व नागरिकांना, ग्रामस्थांना आश्वासन दिले आहे. नमस्कार, मी आप्पा जाधव. सर्वप्रथम हा गट आहे ना गायरानी गव्हर्नमेंट ह्या रस्त्यापासून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामपंचायतीची स्मशानभूमी, तिथूनच प्रेतयात्रा न्यावा लागतात. त्याच्या पुढं या संबंधित रस्त्याला आमचे पिढी जात 3री पिढी आहे आमची, हा रस्ता आम्ही वापरतो शेतीसाठी. दुसरी गोष्ट अशी की पुढं काळे वस्ती म्हणून आता पुढं बंगला आहे, ते बंगल्याचे मालक समोर आहेत. त्याच्या पुढं कमीत कमी 15 ते 20 गोठं आहेत. ते काळे बोलल्याप्रमाणे पुढं कमीत कमी 75 ते 100च्या आसपास शेतकरी आहेत, खातेदार. समोर आता तुम्ही पाहताय, कॅमेरा मारला तरी दिसन, समोर घराची कामं चालली आहेत, गोठ्यांची कामं चालली आहेत. त्यासाठी आम्हाला हा रस्ता फक्त गरजेचा आहे. वादाचा प्रश्न बाजूला ठेवून, पाण्याचा प्रश्न मार्गी लावून, विहिरीचं प्रश्न असेल, गावाला विहीर पाहिजे असेल, विहिरीला शासनाने पर्याय द्यावा. वीक पॉईंट ह्याला प्लसला विहीर असल्यामुळं रस्ता कसा केला तरी तो खचणार आहे. त्याच्यासाठी विहिरी साईडला जावं आणि रोड आम्हाला शेतकऱ्याला पाहिजे, ही शेतकऱ्यांची विनंती.